श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या भक्तिमय चॅनलमध्ये. कसे आहे तुम्ही सर्व? सर्व मस्त मजेत ना? स्वामी भक्तीत लीन ना? असे स्वामींची सेवा करत राहा, स्वामींचा नामजप करत राहा. स्वामी कधीच तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही आहेत. स्वामी त्यांच्या खऱ्या भक्ताला खरंच कधीच काही कमी पडू देणार नाहीत. तर चला, आजचा व्हिडिओ आपला कशावर आहे तर स्वामींच्या तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं आहे. बघा ना, तारक मंत्रामध्ये एवढी एवढी ताकद आहे ना. आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या जरी प्रसन्न नसलो, दुःखी असलो ना, तरी तारक मंत्र ऐकला ना की आपलं मन प्रसन्न होतं. घरामध्ये व्यक्तींच्या चिडचिड होत असतील, घरामध्ये तुमचा नवरा दारू पित असेल किंवा त्याला परस्त्रीचा नाद लागला असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरामध्ये सासू सासऱ्यांसोबत वाद होत असतील किंवा मुलासोबत पटत नसेल, नवऱ्यासोबत पटत नसेल, ते तुमच्यावर चिडचिड करत असतील, कोणतंही कारण असू द्या, हे तारक मंत्राचं तीर्थ जर तुम्ही त्यांना प्यायला दिलं तर त्यांचं मन परिवर्तन होणार आहे. खरंच या तीर्थामध्ये खूप खूप ताकद आहे. फक्त आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. पण हे तीर्थ बनवायचं कसं? तारक मंत्र तर आपल्या स्वामी भक्त आहात आणि तारक मंत्र माहिती नाही असं तर होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला, जे स्वामी भक्त नाही आहेत ना, त्यांना देखील तारक मंत्र माहिती आहे. बघा ना, निशंक होई रे मना, कुठलीही शंका नको ठेवू मनामध्ये. स्वामी सांगतायत, मना तू निशंक हो, निर्भय हो, कुठलीच भीती नसू दे तुझ्या मनामध्ये. म्हणजे एक एक शब्दाचा अर्थ तर सांगत नाही बसणार आहे मी, पण तारक मंत्रातील जर एक एक शब्दाचा तुम्ही अर्थ पाहिला ना, तर एवढे अर्थपूर्ण शब्द आहेत ना ते, की काय सांगू तुम्हाला. म्हणजे तारक मंत्र ऐकला ना की अंगावरती असे शहारे येतात, जर तुम्ही मनापासून ऐकत असाल तर. आणि त्याचंच तीर्थ बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला फक्त एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. तुम्ही काचेचा ग्लास घ्या, स्टीलचा ग्लास घ्या, फुलपात्र, पेला, काय कशातही, पण ते फुल भरून पाणी घ्या आणि स्वच्छ पाणी घ्या. कारण की ते तीर्थ नंतर आपण पिणार आहोत किंवा त्या व्यक्तीला देणार आहोत. तीर्थ तुम्ही कोणासाठी बनवू शकता? आजारी व्यक्तीसाठी बनवू शकता. पण तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी, म्हणजे आजारी व्यक्तीसाठी बनवताय तर तुम्ही जेव्हा तीर्थ बनवणार असाल, ग्लासात पाणी घेणार असाल, तेव्हा माझ्या घरातल्या या या व्यक्तीची तब्येत खराब आहे आणि त्याची तब्येत व्यवस्थित व्हावं, त्याला बरं वाटावं, हे तुम्हाला ते 11 वेळा तारक मंत्र म्हणण्या अगोदर तुम्हाला ते बोलायचं आहे. किंवा मग नवऱ्याला व्यसन असेल तर ते तारक मंत्र बोलण्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे ना, ती तारक मंत्र बोलण्यापूर्वी स्वामींना सांगायची आहे. आणि त्यानंतर ग्लासामध्ये पाणी घेतलेलं ते असं झाकायचं आहे एका हाताने आणि डोळे मिटून एकदम एकदम प्रेमाने, म्हणजे एकदम चांगल्या आवाजामध्ये, असं नाहीये की खूप घाई तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचंय तर तुम्ही खूप फास्ट फास्ट म्हणताय, असं करू नका. तर खूप छान, म्हणजे असं नाही, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळबाडीशी, असं काही असं बोलू नका. एखादा शब्द चुकला चालेल, पण एकदम व्यवस्थित असं, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, असं खूप शांततेत म्हणायचं आहे. तुम्ही घाईघाईत म्हणायला गेले, जसं मी मगाशी पहिल्यांदा घाईघाईत म्हटले, शब्द चुकतात. ठीक आहे, तुम्ही स्लो म्हणताना एखादा शब्द तुमचा वाचन बरोबर नसेल, तुम्ही बघून बोलत असाल, ठीक आहे. स्वामी महाराज तुम्हाला म्हणणार नाहीये की तू माझं चुकवलंयस तर माझी तुझ्यावरती कृपा होणार नाही. फक्त तुम्ही किती श्रद्धेने आणि प्रेमाने बोलता, विश्वासाने बोलता, ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला 11 वेळा म्हणायचे म्हणून घाई करू नका. खूप दमानी, स्लोली, भक्ती भावाने 11 वेळा तो मंत्र म्हणा. ते पण हात खालून एक हात आणि वरतून एक, तो ग्लास पूर्णपणे झाकला गेला पाहिजे आपल्या हातामध्ये. आणि 11 वेळा म्हणून झालं ना, मग आता तुमची जी कोणती इच्छा असेल ना, जसं की अं, स्वामी माझा नवऱ्याला व्यसन आहे आणि त्याचं व्यसन, म्हणजे तुमची इच्छा ती होती की त्याचं व्यसन दूर व्हावं. मग ते पाण्याचा ग्लास तुम्ही नंतर हात बाजूला काढायचा, त्या ग्लासामध्ये बघायचं आणि म्हणायचं की माझ्या नवऱ्याची दारू सुटली आहे किंवा माझ्या नवऱ्याची चिडचिड कमी झाली आहे. जे काही आहे ते झालं आहे.
प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला ते बोलायचं आहे. अशा प्रकारे त्या पाण्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ते केलं आहे त्याच व्यक्तीला ते पाणी द्यायचं आहे. जर तुम्ही कौटुंबिक सुखासाठी केलं असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते तीर्थ द्या. जर पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी केलं असेल तर फक्त त्या एका व्यक्तीलाच ते पाणी प्यायला द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे अक्कलकोटहून आणलेला अंगारा किंवा ते धूप काय म्हणतो ते असेल ना, तर चिमूटभर खूप थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याला कळेल असं जास्त खूप टाकू नका, खूप चिमूटभर. आणि हल्ली कसे कुठलीही अगरबत्ती असू द्या, केमिकल पासूनच बनते. एकदमच तुम्हाला चांगल्या क्वालिटीची जे तुम्ही पाण्यामध्ये टाकून ग्रहण पिऊ शकता अशी भेटणार नाहीये. त्याच्यामुळे चिमूटभर टाका. त्यासोबत तुम्ही अंगारा तो माथ्याला लावा, कुठेही लावा नवरा झोपल्यानंतर. कारण की प्रत्येक स्त्रीला भीती असते. खूप स्त्रियांचे नवरे ना असे असतात की देवाला मानत नाहीत, किंवा बायको जरी करत असेल तरी ते चिडचिड करतात की तू हे करते, हे असं करतेस, तू माझ्यासोबत काहीतरी करतेस. तर त्यावेळेस तुम्ही ना ते रात्री झोपल्यावर लावा नवऱ्याच्या अंगाला. त्यानंतर पाणी जर तुमचा नवरा ते घेत नसेल तर जेव्हा केव्हा तो पाणी मागेल ना की पाणी दे म्हणून, त्यावेळेस ते पाणी द्या. अदरवाईज तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये, त्याच्यासाठी स्पेशल बॉटल, थंड पाणी पित असेल तर त्या बॉटलमध्ये ते पाणी टाका, अंगारा असलेलं, आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी असू द्या, ते त्याला द्या प्यायला. पण ज्या व्यक्तीसाठी ते केलं आहे त्या व्यक्तीपर्यंतच ते गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला पाणी अभिमंत्रित करून घ्यायचं आहे. आणि खरंच या तीर्थाचा खूप खूप फायदा होणार आहे आणि खूप लोक खूप वर्षापासून हे तीर्थ करत आहेत. स्वामी भक्त हे तीर्थ नेहमी करतात. तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर अशा पद्धतीने नक्की करा. नक्की याप्रमाणे तुम्ही तारक मंत्राचे तीर्थ करून बघा. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी सेवा करत राहा. आणि स्वामी भक्त असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.